पुण्यात आज पंतप्रधान आवास योजनेतील टप्पा 2 मधील लाभार्थ्यांना मंजुरी पत्र प्रदान आणि हप्ता वितरण सोहळा पार पडला. कोल्हापूर जिल्ह्यातील पंतप्रधान आवास योजनेतील पत्र वितरणाचा कार्यक्रम आज विवेकानंद महाविद्यालयातील सभागृहात पार पडला. सुरुवातीला कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन आणि करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजू सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी जिल्ह्यातील पंतप्रधान आवास योजनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी जिल्हा परिषदेमार्फत पंतप्रधान आवास योजनेबाबत शासनाच्या विविध घरकुल आवास योजनेतील लाभार्थ्यांना सूर्यघर, उज्ज्वला गॅस योजनेतून गॅस कनेक्शन, जलजीवन मिशनमधून नळ कनेक्शन अशा सुविधा पुरवणार असल्याची ग्वाही दिली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांनी पंतप्रधान आवास योजनेसंदर्भात उपस्थित लाभार्थ्यांना माहिती दिली. यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी जिल्ह्यातील एकही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि कालबद्ध कार्यक्रम आखून 100 दिवसांच्या आत जिल्ह्यातील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरकुलांची कामं पूर्ण करून घेऊन राज्यात एक नवा आदर्श घालून द्या असं आवाहन केलं. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अधिकारी, करवीर पंचायत समितीचे अधिकारी, जिल्ह्यातील लाभार्थी उपस्थित होते.